तर पुण्यातली स्थिती पाहतोय। पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे आणि वयोमर्यादेच्या अटीला स्थगिती दिली असली तरी इतर मागण्यांसाठीचं हे आंदोलन अजूनही सुरूच आहे। खासदार सुप्रिया सुळेंनी आंदोलक विद्यार्थ्यांसोबत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधलेला आहे, त्यांच्या समस्या समजून घेतल्या। तर आमदार रोहित पवारांनी आंदोलनस्थळी जात विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे। तसंच वंचितचे सुजात आंबेडकर यांनीही आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। मॅडम मी अशोक उईके साहेबांशी बोललोय। सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची जर अन्याय झाला तर आदिवासी डायरेक्टली म्हणजे पण प्रशासनाच्या माध्यमातून जे पीओ वगैरे आहेत, एटीसी आहेत, त्यांच्या माध्यमातून एखादा नंबर मला पाठवा, मला त्यांची काय बाजू आहे काय सरकारमध्ये आहे ते मला समजून घ्यायला लागेल। ठीक आहे। आणि आता आंदोलनाला उपोषणाला किती मुलं बसली आहेत? मॅडम 4 मुलं हॉस्पिटलाइज आहेत आणि आता सध्या 3 ते 4 विद्यार्थी आहेत। आणि सरकारकडून एकच डिपार्टमेंट तुमच्याशी बोलते? होय होय होय, बाकी कोणीच। आमची मागणीच होती की सीएम साहेबांनी आम्हाला भेट द्यावी, कारण या विषयाचा तोडगा फक्त सीएम साहेब काढू शकतात। 80-90 मंत्री महोदय बसले होते, अधिकारी बसले होते आणि प्रत्येक मागणीच्या समोर ते म्हणत होते ही होऊ शकत नाही, ही होऊ शकत नाही, याच्यावर आपल्याला चर्चा करता येणार नाही, नंतर बघू। मग कुठं ना कुठं तरी तुम्ही हे जे आंदोलन अख्ख्या महाराष्ट्रामध्ये करत आहात, आपल्यातले हे बंधू आणि बहिणी जे इथं उपोषण करत आहेत, काही प्रमाणात या सर्वांची, तुमची आणि आपल्या सगळ्यांची थट्टा कालच्या बैठकीत झाला असं आपल्याला म्हणावं लागेल। अट रद्द केली हे शब्द सांगितलंय, याच्याबद्दल कोणताही GR किंवा कोणतीही अधिकृत कायदा किंवा कॅबिनेट कंटक कोणतेही अधिकृत पत्रक आलं नाहीये, म्हणून हे तोंडी दिलेलं चॉकलेट आहे जोपर्यंत अधिकृत प्रमाणे कुठल्याही GR मध्ये डिक्लेअर होत नाही तोपर्यंत आम्ही ते मान्य करणार नाही आहोत, ही पहिली गोष्ट। आणि दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस असतील किंवा 2 DCM असतील, यांना विद्यार्थ्यांशी येऊन संपर्क साधता नाही येते, यांना विद्यार्थ्यांशी संवाद का साधता नाही येते आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत त्या समजून घेऊन आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि आदिवासी हॉस्टेल हे बरे कसे होतील ह्याच्याबद्दल एक चर्चा आणि त्याच्यावरती ठोस कार्यक्रम करणं मुख्यमंत्र्यांसाठी सहज शक्य आहे।